जादू. काय पाहिजे तुम्हाला कंटेंट का नाही एवढे आता 60 लोक आणले तुमच्यासाठी. हा भांड्या हे भांड्या. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. तुम्हाला टायटलवरनं समजूनच गेला असेल विषय काय. विषय पंपावर आहे, विषय खोल आहे. सो येस, खूप जास्त मजा येणार आहे. सो त्याचा आधी म्हणजे नाशिकचा इव्हेंट उद्या आहे. मला आज त्याचा आधी खूप सारी कामं करायची, जसं की मला सगळ्यात इम्पॉर्टंट हेअरकट करायचं आहे. तर खूप मजा येणार आहे. मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे. दादा बहिणी पण एक्सायटेड आहेत. अजून भरपूरशी लोक आहेत ते पण एक्सायटेड आहेत. आणि तुम्ही लोक जे येणार आहेत ते पण. बट ऑब्वियस तुम्ही पण एक्सायटेड असाल. तो जास्त न टाइमपास करता व्हिडिओला स्टार्ट करू. आणि अजून एक गोष्ट शेअर करायची, खूप भारी झाली ती गोष्ट. मला ना माझी आईची आठवण आली तेव्हा, आणि लहानपणाची पण आठवण आली. काल आम्ही एका फॅमिलीला भेटलो. त्या मावशी आल्या होत्या, त्याची दोघं पोरं आली होती, त्यांची पोरगी आली होती आणि ते त्यांचे जिजू आले होते. पूर्ण फॅमिली बसलो आम्ही, गप्पा वगैरे मारला, चहा वगैरे घेतला. माझ्या पोरांनी काय सांगितलं माहिती का, म्हणे आई तुमची खूप मोठी फॅन आहे. आई सगळ्यात आधी व्हिडिओ आली की तेही बघते. आणि आई आम्हाला नेहमी सांगत असते की बघा या दोघं भावांकडनं प्रेरणा घ्या, दीपकला बघून त्याच्याकडनं प्रेरणा घ्या, त्याच्याकडनं काहीतरी शिका. ते ऐकून मला इतकं भारी वाटलं असेल ना. एक लहानपणी आम्ही असं होतो, लहानपणी मी खूप जबर आगाऊ होतो. मी कोणाचं ऐकत नव्हतो, एकदम भयंकर होतो, एकदम असा तुफानी होतो. तर आई मला नेहमी म्हणत असत सोसायटीमध्ये नाही का, आपली गुणी पोरं असतात घरातच बसून थोडीफार घराची कामं करत असतील किंवा XYZ कामं करत असतील. तर आई मला नेहमी त्यांना बघूनच सांगत होती की बघ समोरचा सोन्या बघ कसा करतोय, हा बघ अमोल कसा करतोय, तो त्यांच्याकडनं काहीतरी शिक. असं आईने ना असं नीट नव्हतं सांगत. आई असं शिव्या देऊन सांगत होती, असं मारून सांगत होती काहीतरी करा रे, काहीतरी शिका रे. आई आय थिंक तुला आज प्राऊड असेल आम्हा तिघा भावांवर की आम्ही जे काही करतोय ते चांगलं करतोय. आणि ते खरंच ऐकून खरंच भारी वाटलं. माझ्या आईला पण भारी वाटलं असेल ऐकून. चला आपण वहिनीलाही विचारून घेऊ. वहिनी, आर यू एक्सायटेड फॉर टुमॉरो? फर्स्ट ऑफ ऑल, आर यू कमिंग ऑर नॉट? यस, वहिनी पण येतात आपल्यासोबत. वहिनींचा प्लॅन थोडा असा होता, 50-50 होता. वहिनी येणार होते, नाही येणार होते. बट फायनली वहिनी येत आहेत, दादा येतात, म्हणजे पूर्ण महाजन फॅमिली येते. वहिनी, मला खरं सांगू का, मीटअप पेक्षा आहे ना असं कोणी भेटलं ना तेच बरं वाटतं. मीटअप मध्ये ना असं धगधग होतं की कोणी येईल कोणी नाही येणार, किती लोक येतील, पटेमेर येतील. ऍक्च्युली माहिती का असं, हाँ राइट, मतलब पता ही नहीं रहता है ना कितने लोग आएंगे. हाँ येतात, लोक येतात, बट स्टील म्हणजे लोक येतात पण तरी एक असं धगधग असतं ना की यार लोक येणार नाही येणार. हेअरकट करून येऊन गेलो होतो मी. त्याच्यानंतर कामं होती, ऑफिसची कामं होती, दुसरी कामं होती. आता संध्याकाळ झाली. आता मला जायचं कपडे घ्यायला. थोडा टाईम आहे माझ्याकडे, अर्धा-एक तास होता. म्हटलं चला पटकन इथं पीटर इंग्लंडचं शॉप आहे आपल्या इथं. नाही, टाईम खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या आयुष्यात. वीकेंडला भरपूरसे कामं, वीकडेजला भरपूरसे काम. आयुष्यात काम कधी संपत नाही. पॅन्ट घेतली फक्त, बाकीचं मला काय आवडलं नाही. परत त्यांचाच जोर टाकावी लागेल, खालून कट करायची. आणि बोलले संध्याकाळी या तुम्ही घेऊन जा. तर मला चहा ठेवायचा आहे, त्याच्यानंतर चहा पिऊन थोडं खायचं, नंतर जिमला जायचं. एक बरोबर एवढा गुंग होता माणूस रील मध्ये. वहिनीने 2 ते 3 भाषण था. हाँ जो कुछ होगा, हमने 3 बार मैंने आवाज दिया, भाभी ने 4 बार दिया और 3 बार हमारी वो घर की घंटी बजी. नहीं मैं आधी फोन पर बोलो, झूठ बोलो, बार झूठ बोलो. ओ वाह मैं आई नहीं रही कल, तुम जाओगे. Never mess with your wife. Never. ये डर मुझे अच्छा लगा. हो भाई, काय वर्कआउट झालाय, एक नंबर वर्कआउट झालाय. घरी जाऊन पॅकिंग आणि मग ऑल सॉर्ट.
रात्रीचं वाजून गेला 1. माझी कंडिशन आहे ही आणि तुम्हाला दाखवतो जस्ट पॅकिंग आणि ते संपलं. सकाळी जायचं 5 वाजेला, म्हणजे 5 वाजता उठावं लागेल, 5:30-6 पर्यंत इथून निघावं लागेल बिकॉज 10 वाजेला तिथं प्रोग्राम स्टार्ट होणार आहे. आय डोंट नो 4 वाजता झोप, म्हणजे झोपत नशिबात नाही. जेव्हापासून हे सगळं चालू झालं आहे ना, झोप नावाची गोष्ट उडाली आयुष्यातून. बट ठीक आहे, मजा येते सगळं करायला. अजून एक गोष्ट, तुम्हाला एक गोष्ट करायची आमच्यासाठी. आम्हा यूट्यूबर लोकांना काय पाहिजे असं तुमच्याकडनं, तुमचा ना पैसा पाहिजे ना तुमचं काहीच नाही पाहिजे. 3 गोष्टी पाहिजेत. व्हिडिओ ऑन करतच तुम्ही प्लीज त्याला लाईक करून द्यायचा. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काय आवडलं असेल ते कमेंट डाऊन करून द्यायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट म्हणजे सबस्क्राईब करून द्यायचा. मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की 62% लोकांनी सबस्क्राईब केलं नाही. व्हिडिओ बघतात तसेच जातात, पण तो काउंट 62वरनं 54 का 52 मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण इथं तो स्क्रीनशॉट येऊन जाईल, तो बघून घ्या. सो काउंट डिक्रीज झालं आहे, तर ते बघून खरंच खूप बरं वाटलं. अजून तुम्ही जर सबस्क्राईब केलं तो काउंट अजून कमी होईल आणि आपण लवकरात लवकर 50,000 60,000 असं वाढत 100K लवकरच पोहोचू. सो प्लीज ह्या गोष्टी करून द्यायचा. हे जर तुम्ही केलं ना, खूप जास्त मोटिवेशन भेटतं. असं वाटतं की अजून काहीतरी चांगला कंटेंट आणू, अजून काहीतरी बनवू आणि तुम्हाला लोकांना मोटिवेट करू आणि एंटरटेन करू. सो येस, थँक्यू सो मच इन ॲडव्हान्स. भेटतो मी तुम्हाला डायरेक्ट उद्या सकाळी. गुड मॉर्निंग, दिस इज नेक्स्ट डे. आज आता आम्ही निघतो आणि आता वाजले 5:30 आणि आपण इथूनच रेडी होऊन जाणार आहोत. आणि कोणीतरी मला म्हणत होतं काल, भाभी किधर गए आपके पति? इधर. हेलो, एक्सक्यूज मी, क्या बोल रहे थे कल? उठवलं कोणी नाही. उठ लोकांनी एका शब्दात, झालो का नहीं रेडी? 5:30 वाजला है भाई, ये सब छोड़ दे भाई. क्या कर रहे हैं यार तू? ऐसा मत किया कर, मुझे बदनाम करना छोड़ दे. बदनाम होते जिनका नाम होता है. मला लॅपटॉप पण घ्यावा लागतो इन केस एनी इमर्जन्सीमध्ये काही कामं आली किंवा काही झालं तर लॅपटॉप पण खूप जास्त गरजेचं आहे. सकाळचे 6 वाजले. चला खंडूभाऊ, गुड, तुमचं डेडिकेशन बघून खूप भारी वाटतं का? चलो बाय. सात वाजून 42 मिनिटं झालेत आणि आम्ही जर्नी सोफार 90 का 100 काहीतरी. आता जोराची लागली होती आणि थोडं खायचं पण होतं म्हणून थांबलेलो. आणि इकडं सूर्य बघा, कॅमेरा फिरव का असं असं दाखवलं तर मी नाही दिसणार. हा बघा, 1 नंबर दिसतंय. वाव, पोहोचलो आम्ही नाशिकला. 1 किलोमीटर ते हॉटेल बाकी आहे. दादा आहे ना, ट्रान्झॅक्शनचे व्हिडिओ बनवत होता. मी तुम्हाला बिहाइंड द सीन दाखवतो, तो कसं करणार होता. काय सांगत होता तू? 1 2 मॅजिक. आम्ही इथं गाडी असं रस्त्यावर गाडी थांबून तयार होतोय बिकॉज आम्हाला इथं हॉटेल इथं जवळच आहे कुठेतरी. आम्हाला असं वाटतं तिथं जाऊ डायरेक्ट, जर कार्यक्रम तिथं समोर चालू असेल रेडी व्हायला वेळ नाही भेटणार. जादू. किती 4-5 लोकांचं लक्झरी करतात, आपण 50-60 लोकांचं लक्झरी करणार. लक्झरी करायचं तर आपण पहिले इथून सुरुवात करणार, इनॉग्रेशन करणार. आता इथं आपण बरेच MLAs MPs इन्व्हाइट केले आहेत, मेयर पण येणार आहेत. तर वेगळं इनॉग्रेट द एक्झिबिशन विथ आहे. ते झाल्यानंतर आपण एक शॉर्ट टुरिस्टी स्पॉट आहे पांडवलेनी म्हणून, तर गुफा बिफा पण आहेत वाटते, तर चेक दॅट आउट. तिथून लंच करायचं आपण आणि लंच नंतर वी गो टू हॉटेल. चेक इन झाल्यानंतर द मोस्ट एक्साइटिंग पार्ट ऑफ द ट्रिप बिगिन्स, विच इज सुला वाईन्स अँड द मीटअप ॲट द इव्हनिंग. पटापटा जायला लागणार आपल्या सेन, कारण बिकॉज वी आर ओनली हिअर फॉर 2 days. सगळं पटापटा करून ही सगळी पुण्याची गँग आल्या बघा. तुम्ही भेटलाय सगळ्यांना? या नमस्कार. हे पुण्याची सगळ्यात फेमस यूट्यूबर असतात. हाय, वेलकम बैक टू द चैनल. वेलकम बैक हो गया. अभी हम इनॉग्रेशन के लिए जा रहे हैं. अच्छा, अब हम मेरा चेहरा बड़ा दिखता है. हाँ, लाम से. So we are going to enter. क्या कर रहे हैं यार तू? Completely opposite. We are going to enter the inaugural. सगळ्यांना भेटलो, सगळे इन्फ्लुएन्सर आले होते, क्रिश आला होता, सगळ्यांसोबत गप्पा झाल्या. आणि आता एक्झिबिशन दाखवतो काय काय इथं कोण कोण आलंय, कसं आहे. सो सगळं बघा तुम्ही आता. एन्जॉय.
चप्पल म्हणजे आमचं कल्चरच आहे म्हणू शकतो मी कोल्हापूरचं. मम्मीचं ब्रँड आहे डोरी हँडलूम. माझं वैयक्तिक आहे, माझ्या भावाचं मधाचं एक ब्रँड आहे, पॉटरीडन म्हणून पॉट्स बोलणारे ब्रँड आहेत. ट्रस्ट मी खूप जास्त मजा येते खूप लोकांना भेटून. नवीन नवीन इन्फ्लुएन्सर जे इथं आलेत, पुणे खास करून पुणे मुंबईचे जे आलेत बसमध्ये, कृष्णराज घेऊन आला सगळ्यांना. तर तुम्ही हा चान्स मिस केला नाशिककरांनो तर पुढच्या वेळेस आय डोंट नो हे कधी होईल, काय होईल, कसं होईल. सो आता मला खूप जास्त गरम होतं. इथून आम्हाला वैनला सोडायला जायचं आहे हॉटेलला आणि तिथून मग पुढचा प्लॅन पांडवलेनीचा आहे. सो भाऊ आपलं नाव? यशवंत. तुम्ही कुठले? परभणी. अच्छा, तुम्ही बघतात का नाही व्हिडिओ? बघतात ना, एक नंबर. चला आता सामान ठेवू आणि मग इथून पांडवलेनी. आम्हाला उशीर होता, आम्ही तुम्हाला डायरेक्ट भेटतो ऑन दी वे आणि जे काही प्लॅन असेल तेव्हा. भाभी बाय. वहिनी येत नाही, वहिनी इथेच राहतं. दादा आणि मी चाललो आणि आमच्यासोबत ते भाडीपावली गँग आहे. ओके, या दोघांचं इंट्रोडक्शन दादाचा ब्लॉग मी बघून घेतलं असेल. तरी पण मी इंद्रजितला आणि ओंकारला एक चॅलेंज देणार आहे की तुमचं इंट्रोडक्शन द्या आणि 1 मिनिटाचा काहीतरी फनी ब्लॉग शूट करा ज्यात ऑडियन्सला बोर नाही व्हायला पाहिजे. रोस्ट केलं तर चालणार का? अरे कसलं भारी दिसतंय पण हे. इकडे बघायचं. हा अरे नाही, मी स्वतःला बघतोय रे. मला ऍक्च्युली दातातली मेथी दिसते माझ्या. प्रॉपर आहे बघ ना, एवढं क्लिअर. आयुष्यात कधी एवढी क्लॅरिटी नव्हती तेवढी याच्यात आहे. कोणता आयफोन आहे हा? 13 Pro. अरे 13 Pro आहे का? आई शपथ. बापरे, तू नक्की पुन्हा तू कुलाबाला वगैरे नाही राहत ना तू? बापरे, मला आता हातात धरूनच कसं तरी होतं की अरे हे होते आमचे 1.5 ते 2 मिनिटं ज्याच्यामध्ये आम्ही खूप अनफनी गोष्टी जे फनीच्या नावावरती खपवण्याचा प्रयत्न करण्याचा. आय थिंक कपल स्पॉट आहे. आज भरपूर कपल लोक दिसत इथं हातात हात धरून, आणि जे कपल लोकांचं काम असतात ते, आणि आम्ही सिंगल. त्या काळी होते पांडव आले होते हायडआउटला, आता कपल्स येतात. हे भारी होत पण भारी. ठीक आहे, एक्झाम्पल आम्ही जस्ट आलो आणि शेट लोक चाललेत. अरे तुम्ही थांबला. अरे या इथून अशा लेण्यात पांडवलेनी ज्याला म्हणतात, आणि इथून तिथपर्यंत आता आज चालू आहे. चप्पल वगैरे काढायचे, शूज काढायचे ना, दर्शन घेऊन परत यायचं. आज तसं आहे काहीतरी, म्हणजे त्या काळाचं आहे. हा आताचं नाही, त्या काळाचं कोरिओग्राम हे सगळं असं लेण्या बनवण्यापासून. आय डोंट नो, हिस्ट्री मला पूर्ण माहिती नाही, पण हे त्या काळाचं काम आहे अजून पण. बघा भाईसाहेब, एवढे मोठमोठे दगड कसे कोरले असतील त्यांनी, कसं बनवलं असेल. इथं बसले असतील ते. हिस्ट्री बघा ना, म्हणजे किती जुनी हिस्ट्री. आणि बघा हिस्ट्री पे आपने को कुछ मिला, पण आता दिसत नाही ते काय नाव आहे, पण हे प्रत्येक ठिकाणी दिसेल तुम्हाला. ती प्रेमकथा बाकीच्यांची. इंस्टाग्रामवर ऍक्टर आहे, मॉडेल आहे. हा मी गोप्रो क्रिएटर आहे. हा, फोटो काढतो, ऍक्शन फोटोज, रील्स पण माझा ट्रॅव्हल कॉन्टेंट असतो. हा ठीक आहे. मी पण इंस्टाग्राम रील्स बनवतो. अच्छा. हा, निलेश बिर्ला व्हिडिओ हा फूड ब्लॉगर आहे. हा, आणि हा आपल्या कॅटेगरीचा ब्लॉगर आहे प्रॉपर. आणि मेन हा व्हिडिओ का काढत होतो आम्ही, सिनेमॅटिक मोड चेक करत होतो, पण बाकी आणि आम्ही सगळे ब्लर आलेले नाही दिसत आहे. नाही तुम्ही असं दिसेल, असं जवळ येऊन. ओके आता आलं. ओके ओके. जवळ गेलं की नाही, जो फोकस होतो ना एकच जण दिसतो, बाकीचे ब्लर. बघ मग मी हा बघ आता आम्ही असं कोण असं दिसतात? आम्ही आता नाही, मी तू दिसतोय. आणि हा. म्हणजे एकच दिसतं इन शॉर्ट. जो शूट करतो ना तो दिसतं, मागचा सगळं ब्लर होऊन जातो. हा सीन बघून खूप भारी वाटलं. त्या मावशीचा दोघं पण पोरी ते उंट राईड करतायत आणि त्या इतक्या खुश होऊन त्यांचा व्हिडिओ काढतायत ना, बघून जरा प्रसन्न वाटलं आणि भारी वाटलं. वाव, आई ती आई असते शेवटी. कितीही मी एक्सप्लेन केलं तरी ते कमीच आहे. तीन वेळेस आवाज दिला मी तुला. लोकांचं जीवत नाही, नुसतं ब्लॉगिंग करत असतं. अजून काय पाहिजे सांगू? काय पाहिजे तुम्हाला? कंटेंट का नाही? एवढे आता 60 लोक आणले तुमच्यासाठी. हा, रिझन काय, लाईक हे नाव ठेवलं कसं काय, बॅक स्टोरी काय? नाही ना, मला नाही माहिती. वन ब्लॉग घरी आलेली, ती महिनाभर घरी राहिलं होती. हा,
जायला होती आणि मग शी वॉज फायनली लिव्हिंग मी पण शी इज गोइंग अवे मग मी जस्ट आम्ही चुपचुपके पिक्चर राजपाल यादव मी पण ती निघत होती आणि मी असं तिला असं हे केलं भांड्या हे भांड्या तेरी जुदाई का गम में सहन ना भांड्या आणि असं तिला आणि आता सगळी तिला भांडे भांड्या आवडतं ना हा मग ठीक आहे. त्या ठाकूरजी हॉटेलला इतकं खाल्लं आणि तिथं भरपूरशे इन्फ्लुएन्सर होते त्यांच्यासोबत खूप मजा आली. आणि आता असं झालं ना आमच्याकडे आहे फक्त अर्धा तास इथून सुलावाईन जायचं आहे त्याच्यानंतर. बट एवढी गुंगी आली एवढी झोप लागते ना समजत नाही काय करायचं आहे. मग आता हलकवून घेऊ जर बरं वाटेल तसं नंतर बघू मग पुढचे प्लॅन. आमच्या माडिक फॅमिलीमध्ये असे लई मोठे मोठे हिरे ते आता हळूहळू सगळ्यांना दिसतील. खूप जास्त गर्दी स्टेजवर कधीच बोललो नाहीये मी. एकच सांगेन जेवढे पण माझे खानदेशचे लोक आले नाही तर